हे सकाळी सकाळी उठल्यानंतर लगेच सकाळच्या फारशा कामाची सुरुवात. तर मी ही झाडून घेत आहे यूट्यूब फॅमिली, कारण सकाळी सकाळी सकाळची कामं फारशी पटकन आवरून घ्यावं लागतात. सकाळी सकाळी अंधार 5 वाजताचं हे आपलं झाडायची वेळ आहे, त्याच्यासाठी अंधारच आहे हे. चला आता आपण एकदा पाणी टाकून घेऊ. पाणी सडा, हे सडा टाकून घेतलेला आहे. आता काढून घेते रांगोळ. हे सडा वगैरे झाला की मस्त ही रांगोळ काढून घेत आहे, कारण घराची शोभा वाढते रांगोळ काढल्यानं सकाळी सकाळी. आणि घर कसं आहे अंगणावूनच समजल्या जातं, त्यासाठी सडा रांगोळी हे सकाळी आपली 5च्या आतच झाली पाहिजे असं माझं मत आहे. कोणाकोणाला असं हे मत आवडलं किंवा न आवडलं नक्की सांगा. अशी असते आपल्या पारुशा कामाची रुटीन. पारुसं काम झालं की मग लगेच आपलं आंघोळ आणि देवपूजा, कारण देवपूजाशिवाय स्टार्टिंग नसते. आणि देवपूजा झाली मग राहते आपला चहा, कारण चहाशिवाय एनर्जी येत नाही कामाला. त्यासाठी चहा घेतला की मग बाकीचे सर्व कामं पटपट करून घ्यायची. बरोबर आहे किंवा न आहे सांगा. अशी काढली सकाळची छोटीशी रांगोळ. हे उंबरठ्यावर सुद्धा मस्तपैकी अशी लक्ष्मीची पावलं काढून घेतली. छानपैकी रांगोळ झाली. हे मस्तपैकी आपली आंघोळ वगैरे झाली. आता घेत आहे मी चहा. चहा घेतला की मग करायची आहे आपल्याला देवपूजा. हे चहा ठेवला. तुम्हाला म्हणलं होतं मी आंघोळ झाली की चहा पाहिजे. चहा झाला की लगेच देवपूजा, कारण चहा प्यायल्याशिवाय एनर्जी काही येत नाही. श्री गुरुदेव दत्त, 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 श्री मस्तपैकी पूजा करून घेतली. किती प्रसन्न असं वाटत आहे आपल्या देवपूजा झाल्यानंतर. अशा पद्धतीत आपली देवपूजा सुद्धा झाली. प्रसन्न प्रसन्न घरात असं वाटत आहे. हे आज करणार आहे मी दुधी भोपळ्याची भाजी. तर आजचं आपलं आहे बेत दुधी भोपळ्याची भाजी. तर दुधी भोपळ्याची भाजी ही कोणाला आवडते कोणाला नाही हे मला सांगायचं आहे माझ्या फॅमिलीनं.
आमच्या घरामध्ये तर सर्वांनाच ही भाजी आवडते. दुधी भोपळ्याची भाजी, पराठे हे सर्वजण खातात. तर मी हे घेत आहे चिरून. हे मस्तपैकी दुधी भोपळा आपला आपण चिरून घेतलेला आहे. तर चला तर मग आता आपण भाजीला एकदा तडका देऊन घेऊ. मोहरी, तेल गरम झालेलं आहे, मोहरी तडतडत आहे. आपण मोहरी टाकून घेतली. ही सवच जिरे तडतडत आहेत. लगेच फुटाण्याचं पीठ, जे फुटाणे आपण मिक्सरमधून दळून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचं. भाजी छान चवदार लागते फुटाण्याच्या पिठानं. लगेच सवच लाल तिखट, हळदी पावडर टाकून घ्यायची. वास खमंग सुटलेला आहे. लगेच सवच आपले जे दुधी भोपळा चिरलेला होता ते एकजीव करून घ्यायचा. वास खमंग असा सुटत आहे. लगेच चवीनुसार मीठ आणि झाकण ठेवून छानपैकी अशी हे भाजी शिजवून घ्यायची. आता मस्तपैकी भाजी पण झालेली आहे. भाजी झाली की लगेच आपल्या पोळ्या मी करून घेत आहे. अशा पद्धतीत आपली सर्व पटपट मी आपल्या 5 वाजल्यापासून ते 11पर्यंतचे कामकाज आहेत हे सर्व. बाकी छानपैकी मस्त पोळी खुसखुशीत अशी फुगत आहे. पोळी फुगली की छान लागते खायला. कोणाकोणाला पोळी फुगलेली खायला आवडते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. किती मस्तपैकी फुललेली आहे. हे श्रावण महिना तर चालूच आहे, पण आता नंतर येते आपल्या लक्ष्मीची गणपतीची गडबड. तर सर्व सणवार पोळा, तर अशा फुलवाती तयार करून ठेवायच्या. फुलवाती अशा तयार करून ठेवलात की तुम्हाला घाई गडबडीमध्ये खूप फायदेशीर ठरतात. अशा मस्तपैकी हडकल्या जातात सुद्धा. हडकल्या की एका हवाबंद डब्यामध्ये प्लास्टिकच्या व्यवस्थित भरून ठेवून द्यायच्या. आणि घाई गडबडीच्या काळामध्ये, सणावाराच्या गडबडीमध्ये किंवा श्रावण सोमवारला तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाताना सुद्धा तुम्हाला न्यायला एकदम सोप्यात जातात आणि अशा अलगद ठेवता येतात. आणि रोजच्या पूजेसाठी सुद्धा खूप सोपा आहे. कारण रोज गडबडीमध्ये तूप घ्या, तूप थोडंसं वितळा आणि फुलवात ठेवा असं अवघड जातं. तर तेवढे कुटाणे करण्यापेक्षा एकच दिवस मस्तपैकी असं तूप वितळा आणि अशा फुलवाती तयार करून ठेवा हवाबंद डब्यामध्ये. 15 दिवसाच्या, महिन्याच्या किंवा 8-15 दिवसाच्या अशा करून ठेवल्या तर सहज आपल्याला उपयुक्त येतात. येत नाही असं काही नाही. तर लावायला पण सोपं, रोजच्या आरतीसाठी पण सोपं आणि गणपती महालक्ष्म्यासाठी सुद्धा सोपं. आणि आता पोळा, श्रावण सोमवार ह्या सर्वसाठी व्यवस्थित. तुम्हाला हे अशी तुम्हाला आयडिया आवडली किंवा न आवडली हे पण माझ्या यूट्यूब फॅमिलीने मला सांगायचं आहे. कारण
जे मी करते तेच तुम्हाला सांगत आहे, अशा पद्धतीत तुम्ही करून ठेवा. तुम्हाला जर ही ट्रिक किंवा ही आयडिया आवडली तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मस्तपैकी अशा ज्या आपण फुलवाती सेट केलेल्या होत्या, बाकी मस्तपैकी तुपामधले तयार झालेल्या. काय करायचं आहे, याला आपण एका आता हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवून द्यायच्या. आणि आता सणाची तर गडबड चालूच आहे, एक ना एक सणाची धावपळ गडबड आहे. तर किती मस्तपैकी अलग अशा निघत आहेत आपल्या या फुलवाती. छानपैकी पाहू शकता तुम्ही. अशा ठेवून द्यायच्या फ्रीजमध्ये तयार करून. आणि देवाला लावायला रोजच्या रोज श्रावण सोमवारच्या दिवशी पण समजा कुठं बाहेर जाऊ लागला तेव्हासुद्धा देवाला तुम्हाला न्यायला सोपं जातं. आणि आता लक्ष्मी, गणपती, पोळा बरेच मस्तपैकी अशी आपण भरून डब्याचं झाकण लावून ठेवलेलं आहे. आणखीन आपल्या या वाती आहेत, तर मी या दुसऱ्या डब्यामध्ये टाकून घेत आहे, कारण की आपल्याला सोप्या जावत म्हणून. आणि रोजचं तूप घ्या, तूप थोडंसं गरम करा, वितळा, फुलवात घ्या. एवढे रोज फुटाने झंझट घेण्यापेक्षा असं जर तुम्ही तयार करून ठेवलात खूप छानपैकी मस्त. आणि कोणाकोणाला हे आयडिया, ट्रिक्स, कल्पना आवडली हे मला नक्कीच यूट्यूब फॅमिलीनं सांगायचं आहे. हे पाहे जे आपण लॅप्सीचं दळून घेतलेलं आहे गहू चक्कीतून, तेच मी चाळून घेत आहे. असे सर्व आपले शिल्लकचे कामंसुद्धा मी पटपट आवरून घेतले. आणि आपली जे सकाळची रुटीन राहते ते सुद्धा सर्व झालेलं आहे. असे लॅप्सी कोणाकोणाला गव्हाची लॅप्सी आवडते, खूप छानपैकी मस्त लागते. चाळून घ्यायचं, बारीक पीठ खाली पडलं जातं आणि वरी राहतात जाडसर गहू. तुपामध्ये भाजायचं, मस्त गूळ, काजू, बदाम टाकायचे आणि लॅप्सी करायची, गूळ टाकायचा. खूप छान लागते खायला. फॅमिली कोणाकोणाला आवडते हे लॅप्सी खायला नक्की सांगा. आणि आपले व्हिडिओ कुठून पाहता, कुठून ते सुद्धा सांगा. डेली ब्लॉग्स, शेतीचे ब्लॉग्स, प्रवास, रेसिपी असे वेगवेगळे तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहायला भेटतील. तर सर्वांनी जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला खूप सारे वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ पाहायला भेटतील आपल्या चॅनलवरती. आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि व्हिडिओच्या रिलेटिव्ह एक छानपैकी कमेंट करा. चला तर मग बाय, भेटू तशाच नवीन एखाद्या ब्लॉग्समध्ये.